मित्रांनो, अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये कोणते आहेत? मानसशास्त्रामधले अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग. 1 नंबर, अध्ययन हे सहहेतुक असते. नंतर अध्ययन कृतीद्वारा घडत असते. नंबर 3, अध्ययनात जन्म चालणारी प्रक्रिया आहे. नंतर 4 नंबर, अध्ययन सातत्याने त्यांना प्रक्रिया आहे. त्यानंतर 5 नंबर, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. त्यानंतर 6 नंबर, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. त्यानंतर 7वा आहे, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. नंतर 8 नंबर, अध्ययन सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते. त्यानंतर 9 नंबर, दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे विस्मरण होते. त्यानंतर 10वा आहे, अध्ययन ही हळूवार घडणारी सावकाश प्रक्रिया आहे. त्यानंतर 11वा, अध्ययनामुळे आकलन होते. त्यानंतर 12वा, अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. धन्यवाद. हे आहेत अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये.